विद्यार्थी मित्रांनो, 12वी वाणिज्य या शाखेचे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचे पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. या अगोदरच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापनाची तत्त्वे या प्रकरणाचे अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि महत्त्व बघितले. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे व्यवस्थापनाचे सिद्धांत. स्थापनाचे सिद्धांत यामध्ये आपण सिद्धांत म्हणजे हे तुम्ही ऐकलेले विद्यार्थ्यांना. या अगोदर इयत्ता 10वीमध्ये पायथागोरसचा सिद्धांत, न्यूटनचा सिद्धांत, तसेच अर्थशास्त्रामध्ये मागणीचा सिद्धांत, पुरवठ्याचा सिद्धांत, असे वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सिद्धांत हे शब्द ऐकलेले. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की सिद्धांत म्हणजे नियमांचा संच. जे नियम सर्व ठिकाणी लागू पडतात अशा वैश्विक मान्यता असलेल्या नियमांचा संच म्हणजे सिद्धांत होय. न्यूटनचा नियम की वरती आकाशात फेकलेली वस्तू किंवा आकाशाकडे असलेली वस्तू पृथ्वीच्या दिशेने ओढली जाते, खालीच पडते, कारण त्याच्यात गुरुत्वाकर्षणाचा नियम लक्षात येतो. पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे हे आपण सिद्ध केलेले. त्यानंतर मागणीचा नियम आपण पाहिलेला आहे, म्हणजेच मागणीचा सिद्धांत आपण पाहिलेला आहे. आता आपल्याला व्यवस्थापनाचे सिद्धांत बघायचे आहेत. व्यवस्थापनाचे सिद्धांत म्हणजे व्यवस्थापकांना आपली व्यावसायिक संघटना व्यवस्थापित करण्यासाठी किंवा व्यवसाय संघटनेचे नियोजन करण्यासाठी व्यवस्थापकाला मार्गदर्शन करणाऱ्या सर्वसाधारण नियमांचा जो संच असतो त्यालाच व्यवस्थापनाचा सिद्धांत असे म्हटलेले आहे. कारण व्यवसायाच्या उद्दिष्टांशी कर्मचाऱ्यांचा अगदी घनिष्ठ संबंध असतो आणि कर्मचाऱ्यांकडून चांगले काम करून घेण्यासाठी व्यवस्थापकाला एक चांगले नियोजन करावं लागत असते आणि हे नियोजन करताना व्यवस्थापक या व्यवस्थापनाच्या सिद्धांतांचा आधार घेत असतो. व्यवस्थापनाची जी तत्त्वे आहेत आपण अगोदर पाहिलेले आहेत. ही जी तत्त्वे आहेत ही तत्त्वच व्यवस्थापक या तत्त्वांचा अवलंब करून चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करतो आणि व्यवसाय संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. असे हे सिद्धांत आपल्याला बघायचे आहेत. आपण पहिलं बघणार आहोत ते हेनरी फयोल यांचा व्यवस्थापनाचा सिद्धांत. हेनरी फयोल जे एक खनिज इंजिनियर होते आणि ते एक स्वतः उद्योगपती बनले आणि एक चांगले व्यवस्थापनाच्या जोरावर ते एक चांगले कुशल व्यवस्थापक बनले. तर त्यांनी व्यवस्थापन करताना कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे याचा चांगला अभ्यास केला, चांगले विचार केले, चांगले परीक्षण केले, निरीक्षण करून त्यांनी व्यवस्थापन करताना काही गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे अशा 14 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्या 14 गोष्टींनाच जगाने व्यवस्थापनाची तत्त्वे म्हणून मान्य केलेले आहेत. आणि म्हणून हेनरी फयोल यांनी 14 गोष्टी सांगितलेल्या आहेत. व्यवस्थापन करताना व्यवस्थापकाने अंमलात आणाव्याच्या 14 गोष्टी, 14
वैशिष्ट्य सांगितले 14 हेच 14 घटक सांगितलेले आहेत, त्यांनाच व्यवस्थापनाची तत्त्वे असे म्हणतात. त्यामुळे हेनरी फॅल यांना आधुनिक व्यवस्थापकाचे जनक असे म्हटले जाते. मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात असू द्या की हेनरी फॅल यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे म्हणतात. हा प्रश्न 1 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेमध्ये हमखास विचारला तर रिकाम्या जागा म्हणून किंवा एका वाक्यामध्ये विचारला जातो किंवा चुकी बरोबरसाठी. आता हेनरी फॅल यांनी जी काही 14 तत्त्वे सांगितलेली आहेत, ती तत्त्वे आपल्याला बघायची आहेत. पुढचा मुद्दा, हेनरी फॅल यांनी सांगितलेली व्यवस्थापनाची 14 तत्त्वे. हेनरी फॅल यांनी सुचवलेली व्यवस्थापनाची 14 तत्त्वे. पहिलं जे तत्त्व आहे ते आहे कामाच्या विभागणीचे तत्त्व. हेनरी फॅल यांच्या तत्वानुसार एकूण जे काम आहे संस्थेमध्ये, व्यवसाय संघटनेमध्ये, त्या कामाचे अनेक छोटे छोटे विभाग करावेत आणि ते सर्व काम छोट्या छोट्या विभागामध्ये वाटणी करून देण्यात यावे आणि असे जे विभाग केलेले असतात त्या विभागावर त्या कामाची जबाबदारी निश्चित केली जावी. त्या ते काम प्रत्येक विभागाला देण्यात यावे. कारण उदाहरणार्थ व्यवसाय संघटनेमध्ये एकाच वेळी अनेक प्रकारचे कामं असतात. तांत्रिक काम असेल, अर्थविषयक काम असेल, व्यावसायिक काम असेल, व्यवसायाच्या सुरक्षा व्यवस्थेचं काम असेल, लेखा आणि व्यवस्थापकीय काम असेल, असे विविध कामे व्यवसाय संघटनेमध्ये केली जातात. तर ही सर्व कामे विविध विभागांमध्ये विभागली केली पाहिजे असं या तत्वांमध्ये म्हटलेलं आहे. अशा प्रकारे कामाची विभागणी करताना ही कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार व कुवतीनुसार करावी. यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व कौशल्य सुधारते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना आपल्या कुवतीप्रमाणे किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे काम मिळत असल्यामुळे कर्मचारी चांगले मन लावून आणि आनंदाने, उत्साहाने काम करतात आणि त्यामुळे निश्चितच त्या कामाचे परिणाम हे चांगले दिसू लागतात, त्याचे बेनिफिट्स हे चांगले मिळू शकतात. म्हणून हेनरी फॅल यांच्या मते कामाची विभागणी ही करून दिली पाहिजे. दुसरं जे तत्त्व ते आहे अधिकार आणि जबाबदारीचे तत्त्व. व्यवस्थापकाला आपल्या व्यवसाय संघटनेचे संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार असतो. तसेच तो आपल्या हाताखालील लोकांकडून व्यवसाय संघटनेचे आवश्यक ते काम तो पूर्ण करून घेत असतो. कोणत्याही व्यक्तीला ज्यावेळेस अधिकार मिळतात त्या अधिकारासोबत जबाबदारी देखील मिळत असते. जर अधिकार मिळत असतील तर त्यांच्यासोबत जबाबदारी ही निश्चितपणे मिळतच असते आणि त्यामुळे व्यवस्थापकाला एखादे काम ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे अधिकार जर दिले असतील तर ते काम वेळेत पूर्ण न झाल्यास त्या व्यवस्थापकाला जबाबदार धरावे. तसेच ध्येयप्राप्तीसाठी काही निर्णय स्वतःच्या जबाबदारी घेण्याचे अधिकार व्यवस्थापकाला असावेत. जसे कामाची विभागणी केली जाते त्या कामाच्या विभागणी केल्यानंतर प्रत्येक विभागाला एक विभाग प्रमुख असतो आणि तो विभाग प्रमुख हा
त्या कामाला जबाबदार धरला पाहिजे, त्याला त्या कामासंदर्भात आवश्यक ते निर्णय घेण्याचे अधिकार दिले पाहिजे आणि त्या कामाचे जे काही परिणाम येतील त्या परिणामांना तो अधिकारी, तो व्यवस्थापक, त्या विभागाचा व्यवस्थापक जबाबदार धरला पाहिजे, असं हे तत्त्व सांगतं. त्यानंतर पुढचं जे तत्त्व आहे शिस्तीचे तत्त्व. हेनरी फेल यांच्यामध्ये कोणत्याही संघटनेत शिस्त असणे फार गरजेचे आहे. अर्थात शिस्त ही प्रत्येक ठिकाणी असलीच पाहिजे. आपल्या कुटुंबात सुद्धा शिस्तीचं वातावरण असेल तर आपल्या कुटुंबात चांगले वातावरण राहते. आपण शाळेत शिकतो, शाळेतसुद्धा शिस्त ही असलीच पाहिजे. प्रत्येक ठिकाणी शिस्त अपेक्षित असते आणि शिस्त ही असलीच पाहिजे. म्हणून तर एक म्हण आहे, हसा खेळा पण शिस्त पाळा. एवढं अनन्यसाधारण महत्त्व हे शिस्तीला असते आणि हेच महत्त्व हेनरी फेल यांनी सुद्धा लक्षात आणून दिलेलं आहे. हेनरी फेल यांनी सुद्धा शिस्तीला महत्त्व दिलेलं आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही संघटनेत शिस्त असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांनी संघटनेचे जे नियम आहेत ते त्यांचे पालन केलेच पाहिजे. त्या नियमांचा आदर केला पाहिजे. शिस्तीमुळे संघटनेची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होतात. चांगली शिस्त ही प्रभावी नेतृत्वाचे परिणाम असतं. त्याचबरोबर शिस्तमुळे व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये चांगले संबंध निर्माण होतात, संबंध दृढ होतात आणि त्यामुळे संघटनेच्या नियमांबद्दल दोघांनाही म्हणजे व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनाही चांगली जाणीव असते. त्याचबरोबर कामावर वेळेवर येणे, कामाचे तास, कामाच्या ठिकाणी पूर्ण वेळ थांबणे यासारख्या शिस्त कर्मचाऱ्यांनी ह्या पाळल्याच पाहिजे, जेणेकरून व्यवसाय संघटनेचे निश्चित केलेले उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होतात. म्हणून शिस्तीचंही एक तत्त्व आहे. त्यानंतर चौथं जे तत्त्व आहे ते आदेशातील एक वाक्यते. पुढचं जे तत्त्व आहे ते आहे आदेशातील एक वाक्यतेचे तत्त्व. संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना जे आदेश मिळतात कामाबाबतचे, त्या आदेशांमध्ये एक वाक्यता असली पाहिजे आणि ही एक वाक्यता तेव्हाच टिकून राहू शकते किंवा तेव्हाच असू शकते जेव्हा संघटनेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला एकाच वरिष्ठाकडून आदेश दिले गेले तर. आणि म्हणून कोणत्याही व्यावसायिक संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकाच वरिष्ठाकडून आदेश दिले गेले पाहिजेत. यामुळे संघटनेतील कर्मचाऱ्यांमधील संघर्ष मिटविण्यास व वादविवाद सोडविण्यास मदत होते. तसेच जर एखाद्या कर्मचाऱ्याला एकापेक्षा जास्त व्यक्तींकडून, जास्त वरिष्ठ व्यक्तींकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश मिळत असतील तर कर्मचाऱ्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो की नेमका आदेश कोणाचा पाळायचा. कारण मिळणारे आदेश एखाद्या वेळेस समान असू शकतात किंवा विरोधाभासाचे देखील असू शकतात. तर मग अशा वेळेस कर्मचाऱ्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो की नेमका कोणता आदेश पाळायचा आहे आणि यामुळे त्याच्या कामकाजावर निश्चितच परिणाम होऊ शकतो आणि त्याचे दुष्परिणाम संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात होऊ शकतात. म्हणून कर्मचाऱ्याला एकापेक्षा अधिक व्यक्तींकडून आदेश मिळू नयेत, एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून किंवा आदेश मिळावेत. तसेच यासाठी संघटनेतील पदांचा अनुक्रम स्पष्ट केला पाहिजे व प्रत्येक कर्मचाऱ्यास त्याच्या वरिष्ठांची माहिती असली पाहिजे. पुढचं जे तत्त्व आहे ते म्हणजे आदेशातील
निर्देशातील एक वाक्यतेचे तत्व. या तत्वानुसार प्रत्येक संघटनेत एक प्रमुख आणि एकच योजना असावी. प्रत्येक गट एकाच उद्दिष्टासाठी काम करत असला पाहिजे. जरी व्यवसाय संघटनेमध्ये विविध गट असले, विविध विभाग असले, खरेदी विभाग, उत्पादन विभाग किंवा आर्थिक विभाग, नियोजन विभाग, या सर्व विभागां जरी वेगवेगळे काम करत असले, वेगवेगळे विभाग प्रमुखाच्या अंतर्गत काम करत असले, परंतु त्यांचं उद्दिष्ट हे त्या व्यवसाय संघटनेचे जे मूळ उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाशी संगत असलं पाहिजे. आणि त्यामुळे निर्देशातील एक वाक्यता त्याच्यात असली पाहिजे, म्हणजे उद्दिष्ट एक समान असलं पाहिजे. त्यानंतर पुढचं जे तत्व आहे 6वे, सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे. या तत्वानुसार संघटनेच्या हितापेक्षा दुसरं कोणतंही हित महत्त्वाचे नसावे. व्यवसाय संघटनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने नेहमी संघटनेच्याच किंवा संपूर्ण समूहाच्या हिताचाच विचार केला पाहिजे. व्यवस्थापकाने किंवा कर्मचाऱ्याने स्वतःच्या हिताचा कधीही विचार करू नये. स्वतःच्या हिताला दुय्यम स्थान देऊन संघटनेच्या हितालाच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, असं हे तत्व सांगतं. कर्मचाऱ्याने देखील स्वतःच्या हितापेक्षा संघटनेचे हित जपले पाहिजे. उदाहरणार्थ, खेळामध्ये खेळाडूने नेहमी वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक भावनेतून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत. तसंच व्यवसाय संघटनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने, मग तो व्यवस्थापक असो किंवा साधा कामगार असो किंवा अगदी गेटवर वॉचमॅन करणारा वॉचमॅन, या सर्वांनी व्यवसाय संघटनेचे हितालाच प्राधान्य दिले पाहिजे. व्यवसाय संघटनेचे हिताला महत्त्व दिले पाहिजे. त्यात वैयक्तिक हिताचा त्यांनी विचार करू नये, असं हे तत्व सांगते. त्यानंतर पुढचं जे तत्व आहे ते आहे केंद्रीकरणाचे तत्व. केंद्रीकरणाचे तत्व. सामूहिक केंद्रीकरण म्हणजे अधिकार एकवटणे किंवा अधिकारांचे केंद्रीकरण. काही संघटनांमध्ये अधिकार हे एका व्यक्तीच्या किंवा अगदी कमी व्यक्तींच्या हातात असतात. अशा परिस्थितीत लहान संघटनांमध्ये ही परिस्थिती जास्त दिसून येते. परंतु जर व्यवसाय संघटना मोठी असेल, व्यवसायाचे स्वरूप मोठं असेल, तर अशा वेळेस अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जात असते. या तत्वानुसार संघटनेमध्ये केंद्रीकरण आहे आणि विकेंद्रीकरण यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. जरी संघटनेचं स्वरूप मोठं असल्याने अधिकारांचं विकेंद्रीकरण केलं असेल, तरीही त्या सर्व विभागांचे आपापसामध्ये चांगले समन्वय असले पाहिजे आणि त्या सर्व विभागांवर वर्चस्व ठेवणारा एक प्रमुख अधिकारी असला पाहिजे, प्रमुख व्यवस्थापक असला पाहिजे. आणि त्या व्यवस्थापकाने आपले मूळ अधिकार हे स्वतःकडेच ठेवले पाहिजेत. म्हणजे जरी अधिकार इतर विभागांना दिले असतील, परंतु ते मर्यादित स्वरूपात दिले पाहिजे. मुख्य अधिकार हे मुख्य व्यवस्थापकाने आपल्याकडेच ठेवले पाहिजे, असे हे केंद्रीकरणाचं तत्व सांगत असतं. पुढचं जे तत्व आहे ते आहे मोबदला तत्व. मोबदला तत्व म्हणजे कर्मचाऱ्यांना ते जे काम करतात त्याचा मोबदला मिळणे. प्रत्येक कर्मचाऱ्याला योग्य तो मोबदला देऊन आर्थिक समाधान देणे, तसेच संघटनेत दीर्घकाळासाठी तो कर्मचारी टिकून कसा राहील टिकवणे, यासाठी त्याला मोबदला देणे गरजेचे असते. मोबदला देताना त्या मोबदल्याचा परिणाम त्या उत्पादकता आणि एकूण कार्यक्षमता यावरून दिसून येतो. कर्मचाऱ्याचा मोबदला निश्चित करताना त्यांचे कौशल्य,
त्यांचा अनुभव, त्यांच्याजवळ असलेलं ज्ञान, तसेच त्यांचा कार्यकाळ तात्पुरत्या कामासाठी आहेत की ते दीर्घकाळ आपल्या संस्थेत काम करणार आहेत, तसेच त्यांचा राहणीमानाचा खर्च, त्याचबरोबर बाजारातील कल व संघटनेचा नफा, या सर्व गोष्टींचा विचार करून कर्मचाऱ्यांना त्यांचा मोबदला निश्चित केला पाहिजे. तसेच कर्मचाऱ्यांना या दैनिक मोबदल्याव्यतिरिक्त, त्याला वेतन असे म्हणतात, त्या व्यतिरिक्त त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे, कामात चांगला उत्साह दाखवला पाहिजे. यासाठी इतर आनुषंगिक लाभ किंवा इतर मोबदलेसुद्धा दिले जातात. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट वेळी बक्षीस किंवा चांगले काम केले म्हणून त्या स्वरूपात अधिक वेतनवाढ असेल किंवा रोख स्वरूपातील बक्षीस, या सर्व गोष्टींचा विचार त्या कर्मचाऱ्याची कामाची उत्पादकता लक्षात घेऊन त्याचा मोबदला निश्चित केला पाहिजे. त्यानंतर पुढचं जे तत्व आहे ते अधिकार साखळीचे तत्व. प्रत्येक व्यवसाय संघटनेत परस्परांमध्ये संवाद साधण्यासाठी उच्च स्तरापासून तर कनिष्ठ स्तरापर्यंत एक विशिष्ट साखळी असते. यामुळे व्यवसाय संघटनेमध्ये आवश्यक ते माहिती व संप्रेषणाचा प्रवाह व्यवस्थित राहण्यास मदत होते. कारण व्यवसाय संघटनेमध्ये जे विविध विभाग काम करत असतात, त्या सर्व विभागांमध्ये आपापसामध्ये सुसंवाद असण्यासाठी किंवा आपापसात एकमेकांना माहिती आदानप्रदान होण्यासाठी त्या सर्व विभागांमध्ये माहितीचे चांगल्या पद्धतीने संप्रेषण होणे, माहितीचं आदानप्रदान होणे गरजेचे असते. आणि म्हणून अधिकार साखळी ही उच्च स्तरापासून तर कनिष्ठ स्तरापर्यंत व्यवस्थित असली पाहिजे. पूर्वीपासूनच संघटनेमध्ये मोठ्या संज्ञापन साखळीचा वापर केला जायचा, जी खूप वेळखाऊ होती. उदाहरणार्थ, अधिकार तत्वानुसार व्यवस्थापक एखाद्या निर्णयाची माहिती विभाग प्रमुखाला द्यायचा, मग तो विभाग प्रमुख पर्यवेक्षकाला ती माहिती द्यायचा, मग ती पर्यवेक्षक फोरमनला किंवा इतर कामगारांना ती माहिती द्यायचा. ही मोठी साखळी जेवढी मोठी होती तेवढी ती किचकट होती आणि त्यामुळे माहिती पोचण्यासाठी बराच कालावधी जायचा आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्या कर्मचाऱ्याच्या गुणवत्तेवर आणि त्याच्या कामावर व्हायचं आणि वेळ खूप वाया जायचा. परंतु ही साखळी टाळण्यासाठी जलद गतीने निर्णय घेण्यासाठी काही संघटना थेट संप्रेषण करतात. म्हणजे माहितीचं प्रत्येक अधिकार स्तरावरून प्रवाहित न करता थेट कर्मचाऱ्यांशी डायरेक्ट कामगारांशी संपर्क साधणे आणि तात्काळ त्यांना माहिती देणे आणि त्यांच्याकडून योग्य ते काम झटपट करून घेणे. यामुळे अधिकार साखळीचे तत्व. अधिकार असावे पण काही माहिती प्रत्येक अधिकाऱ्याला दिली पाहिजे किंवा काही माहिती जर तात्काळ द्यायची असेल तर ती थेट कर्मचाऱ्यांना सुद्धा दिली गेली पाहिजे. त्यानंतर पुढचं जे तत्व आहे ते आहे सुव्यवस्थेचे तत्व. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि प्रत्येक गोष्ट नियोजित जागेवर असणे यावर हे तत्व आधारित आहे. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी कर्मचारी वर्ग कामकाजाचे साहित्य योग्य त्यावेळी योग्य त्या जागेवर असले पाहिजेत. योग्य कामासाठी योग्य जागेवर योग्य मनुष्यबळाची नियुक्ती केली पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्यांना काम करत असताना त्यांना हाताळायची जी अवजारे असतील ती त्यांना हात पोचेल एकाच जागी उपलब्ध होतील अशा पद्धतीने ठेवली गेली पाहिजे. जर कर्मचाऱ्यांना ते काम करत असताना अनावश्यक खूप हालचाली करत बसावं लागत असेल तर त्याचा परिणाम कर्मचाऱ्याच्या कामावर होतो आणि त्याचे
दुष्परिणाम व्यवसाय संघटनेच्या उद्दिष्ट साध्य करणार होत असतं. आणि म्हणून कर्मचाऱ्याचे कामकाज करत असताना कामाचे ठिकाण चांगले असले पाहिजे. कामाच्या ठिकाणी त्याची कमीत कमी हालचाल होईल यासाठी त्याला कामासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू अगदी त्याच्या जवळपास योग्य सुव्यवस्थितीत उपलब्ध असल्या पाहिजे असे हे सुव्यवस्थेचे तत्त्व सांगतं. जेणेकरून व्यवसाय संघटनेमध्ये मानवी संसाधनाचा वापर चांगला होऊ शकतो. कर्मचाऱ्यांची एनर्जी विनाकारण इतर हालचालीमध्ये न जाता ती उत्पादक कार्यासाठीच योग्य रीतीने वापरली जाईल. यासाठी सुव्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे. पुढचं जे तत्व आहे समान न्यायाचे तत्व. व्यवस्थापनाने अधीनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य व मैत्रीपूर्ण वागणूक दिली पाहिजे. अधीनस्थ म्हणजे तात्पुरते. कामाचे विभाजन करताना तसेच अधिकार सोपवताना व आर्थिक अटी ठरवताना कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करू नये. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे वेतन ते काम करणाऱ्या विभागावर अवलंबून न ठेवता ते कोणत्या पातळीवर काम करत आहेत यावर ठरवले पाहिजे. दोन वेगवेगळ्या विभागामध्ये परंतु एकाच पातळीवर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना समान वेतन असले पाहिजे. अशा प्रकारच्या समानतेमुळे संघटनेत वादविवाद होणार नाहीत आणि त्यामुळे संघटनेमध्ये कामकाज नियमितपणे आणि चांगल्या स्थितीत चालू राहील आणि त्याचा परिणाम व्यवसाय संघटनेमध्ये चांगले आपले ठरलेले निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर पुढचं जे तत्व आहे 12वं कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व. म्हणजे कर्मचारी जे ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेत तो कर्मचारी कोणत्या स्वरूपात कामाला आहे ही त्या कर्मचाऱ्याला जर कळलं तर त्याचे परिणाम त्याच्या कामकाजावर होत असतो. जर एखादा कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात संस्थेमध्ये कामकाजाला जर असेल तर त्याचं आपल्या कामामध्ये मन लागणार नाही आणि त्यामुळे त्याचे दुष्परिणाम व्यवसाय संघटनेच्या कामकाजावर होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या वेळी व्यवस्थापनाने त्यांचा सेवाकाल व सातत्याबद्दल स्थैर्य किंवा सुरक्षिततेचे आश्वासन दिले पाहिजे. जर कर्मचाऱ्याला तो ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेमध्ये काम हे कायमस्वरूपी आहे, आपल्याला दुसरीकडे काम शोधायची गरज राहणार नाही, याबाबत जर त्याला शाश्वती मिळाली तर तो निश्चिंत असू शकतो आणि चांगल्या मनाने सुदृढ मनाने तो कामावर पूर्ण लक्ष देऊ शकतो आणि संस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो चांगल्या पद्धतीने हातभार लावू शकतो. त्याचबरोबर त्याच्या मनात संस्थेबद्दल आत्मीयतेची आपुलकीची भावना निर्माण होऊ शकते. यासाठी कर्मचाऱ्यांचे कामकाज काय, त्याचं सेवाकाल सातत्याबद्दल स्थैर्य किंवा सुरक्षिततेचे त्याला आश्वासन दिले गेले पाहिजे. जर कर्मचाऱ्यांच्या मनात कामाबद्दल असुरक्षिततेची भावना जर असेल तर त्याचा कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे संघटनेमध्ये निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. त्यानंतर पुढचं जे तत्व आहे पुढाकार घेण्याचे तत्व. पुढाकार म्हणजे काय तर नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे जाणे. नवीन काहीतरी आपल्याला करावं असं वाटत असेल तर ते काम करण्याची त्या कर्मचाऱ्याला प्रेरणा मिळणे. कर्मचाऱ्यांना नवीन कल्पनावर विचार करण्याचं व त्याच्यावर काम करण्याचे त्याला जर स्वातंत्र्य मिळालं तर कर्मचाऱ्यांच्या मनात नवीन काहीतरी करण्याची आपोआप त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण होऊ शकते. तसेच
त्यांना आपण करत असलेल्या कामाबद्दल नवीन काहीतरी कल्पना तयार करणे, नवीन योजना अंमलात आणणे यासाठी स्वातंत्र्य दिले पाहिजे. तर ते दिलेले काम करण्यासाठी पुढाकार घेतात. व्यवस्थापकांनी या नवीन कल्पनावर सखोल चर्चा करावी व अशा पुढाकाराचे स्वागत करावे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने काही चांगले काम केलं असेल, त्याने स्वयंस्फूर्तीने काहीतरी पुढाकार घेऊन जर काम केलं असेल, तर त्या कामास त्याचे परिणाम जर संस्थेला चांगले झाले असते, त्या अशावेळी व्यवस्थापकाने त्या कर्मचाऱ्याचे कौतुक केलं पाहिजे आणि त्याला अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे, जेणेकरून तो स्वतःही कर्मचारी चांगला पुढाकार घेऊन काम करू शकतो संस्थेमध्ये, किंवा इतर कर्मचाऱ्यांना देखील त्याच्यापासून प्रेरणा मिळू शकते आणि इतर कर्मचारी देखील चांगल्या पद्धतीने हिरिरीने पुढाकार घेऊन काम करू शकतात, असं हे तत्त्व सांगते. त्यानंतर पुढचं शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं तत्त्व सांगितलेले हेनरी फॉयल यांनी, ते म्हणजे संघभावनेचे तत्त्व. हेनरी फॉयल यांनी नेहमीच सांघिक कृतीवर भर दिला आहे, म्हणजेच सामूहिक कामकाजावर. एखाद्याही व्यक्तीच्या किंवा एखाद्या पदाच्या किंवा एखाद्या व्यवस्थापक किंवा विभाग प्रमुखाच्या घटकावर भर न देता हेनरी फॉयल यांनी संपूर्ण संघटनेतील सर्व घटकांवर भर दिलेला आहे. संघभावना म्हणजे एकीचे बळ, एकी हेच बळ. कोणतीही संघटना चालवणे ही एक सांघिक कृती आहे, कारण कोणतीही संघटना एका व्यक्तीच्या किंवा एका विभागावर चालत नसते, तर सर्व विभागांचे त्यासाठी सहकार्य आवश्यक असते. सर्व विभागांमध्ये आपापसामध्ये समन्वय असणे गरजेचं असतं आणि त्यामुळे सर्व विभाग त्या संघटनेमध्ये सारखेच महत्त्वाचे मानले गेले पाहिजे. मानवी संसाधने ही एक मौल्यवान संपत्ती आहे. जर सर्व कर्मचारी परस्पर विश्वासाने आणि संघटित होऊन जर काम करत असतील, तर ते आलेल्या अडचणी लगेच सोडू शकतात, ते आलेल्या अडचणींवर मात करू शकतात. म्हणून संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांमध्ये संघभावनेची व सामंजस्यपणाची जाणीव निर्माण केली पाहिजे. जरी कामकाजाचे वेगवेगळे विभाग असतील, तरी त्या कामकाजामध्ये व्यवस्थापकाने आपापसात समन्वय ठेवला पाहिजे. चांगली संघभावना त्यांच्यामध्ये ठेवली पाहिजे. प्रत्येक विभाग हे एकाच संघटनेचे भाग आहेत, अशी भावना व्यवस्थापकाने त्यांच्या मनात रुजवली पाहिजे, जेणेकरून ते सामूहिकपणे काम करतील, प्रयत्न करतील आणि संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हेनरी फॉयल यांनी व्यवस्थापनाचा सिद्धांत स्पष्ट करताना जी काही 14 तत्त्व सांगितलेली आहेत, ती 14 तत्त्व आपण पाहिलेली आहेत. अशा प्रकारे ही सर्व 14 तत्त्वांचा आपण अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण आता पुढचा जो सिद्धांत पाहणार आहोत, तो फ्रेडरिक विन्सलॉ टेलर यांचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. टेलर यांच्या व्यवस्थापनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला वैज्ञानिक व्यवस्थापन असे संबोधले जाते. त्यांच्या व्यवस्थापन व व्यवस्थापनासंदर्भातील एकूण विचारांच्या विकासातील योगदानामुळेच त्यांना म्हणजेच टेलर यांना, फ्रेडरिक विन्सलॉ टेलर यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो मी, लक्षात असू द्या. फ्रेडरिक विन्सलॉ टेलर यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक असे म्हणतात. या अगोदर आपण जी 14 तत्त्वे पाहिली FW टेलर यांची,
त्यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे म्हणतात. F.W. टेलर यांना, सॉरी, हेनरी फॅल यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे म्हणतात, ज्यांनी 14 व्यवस्थापनाची तत्त्वे सांगितली आहेत. त्यानंतर F.W. म्हणजे फ्रेडरिक विल्यम्स टेलर यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असे म्हणतात. टेलर यांचा व्यवस्थापनाचा सिद्धांत हा वैज्ञानिक प्रयोगांवर आधारित आहे. या सिद्धांतामध्ये निर्णय घेणे व त्याच वेळी त्या संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणे यांचा समावेश होतो. अशा प्रकारे F.W. टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत मांडलेला आहे. तो आपण आता बघणार आहोत. व्याख्या बघा. व्यवस्थापनाला व्यक्तींनी नक्की काय करावे हे माहीत असणे आणि त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणे म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापन होय. पुन्हा व्याख्या सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ऐका. व्यवस्थापनाला व्यक्तींनी नक्की काय करावे हे माहीत असणे आणि त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणे म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापन होय. आता या शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे आपण पाहणार आहोत. पहिलं तत्त्व आहे विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. या तत्त्वामध्ये संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी रूल ऑफ थम्बची पद्धत न वापरता कामाच्या वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतींचा वापर केला पाहिजे. सर्वसाधारण पद्धतीने घेतलेले निर्णय व्यवस्थापकाच्या वैयक्तिक आकलनावर आधारित असतात. टेलर यांनी प्रत्येक लहान कामासाठीही वैज्ञानिक पद्धतींचा वापराचा आग्रह धरलेला आहे. हे तत्त्व प्रत्येक कामाचे वैज्ञानिक विश्लेषण करून ते काम करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढणे यालाच महत्त्व देते. म्हणजे इथे विज्ञानावर जास्त भर दिलेला आहे या सिद्धांतामध्ये. यामुळे वेळ आणि मानवी ऊर्जा वाचविण्यास मदत होईल, तसेच अपेक्षित प्रमाणात उत्पादन साध्य होईल असे टेलर यांचे म्हणणे आहे. म्हणजे प्रत्येक कामाचे निरीक्षण केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त काम कसे होईल कर्मचाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांची ऊर्जा ही जास्तीत जास्त कामासाठी कशी वापरली जाईल असे हे शास्त्रीय व्यवस्थापनाचे तत्त्व सांगतं. दुसरं जे तत्त्व आहे ते म्हणजे समरसता आहे, विवाद नाही. या तत्त्वानुसार कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात सामंजस्य असलं पाहिजे. या दोन्हीमधील समन्वय त्यांच्यातील संघर्ष कमी करण्यास मदत करेल. कर्मचाऱ्यांमध्ये आपापसामध्ये समन्वय असला पाहिजे. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये कायम समझोता असला पाहिजे, कायम सामंजस्यपणा असला पाहिजे असे हे तत्त्व सांगते. कारण कर्मचारी व्यवस्थापन यांच्यातील संघर्ष हा व्यवसाय संघटनेला कायम अधोगतीकडे नेणारा असतो. म्हणून कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी त्यांच्यामध्ये आपापसात सामंजस्याची भूमिका असली पाहिजे. त्यांच्यातील सामंजस्यामुळे कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करणे तसेच अपेक्षित ध्येय प्राप्ती म्हणजेच यश मिळविणे शक्य होते. संघटनेने कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा व विकासाचा विचार केला पाहिजे असं हे तत्त्व सांगतं. त्यानंतर पुढचं जे तत्त्व आहे मानसिक क्रांती.
F.W. टेलर यांनी मानसिक क्रांतीची संकल्पना मांडली आहे. त्यांच्या मतानुसार हे तत्त्व कर्मचारी व व्यवस्थापन या दोन्हींचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यावर भर देते. या मानसिक क्रांतीच्या तत्त्वामुळे कर्मचारी व व्यवस्थापक या दोघांनाही संघटनेतील त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव करून देतात आणि संघटनेचे ध्येय प्राप्त करण्यासाठी दोघांनीही पूर्ण सहकार्याने काम केलं पाहिजे असं हे तत्त्व सांगतं. यामुळे म्हणजेच व्यवस्थापन आणि कर्मचारी या दोघांचा मानसिक दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्या दोघांमध्ये तुम्ही एकमेकांचे दुश्मन नसून एकमेकांचे सहकारी आहात असा मानसिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये या तत्त्वानुसार तयार केला पाहिजे. आणि ते दोघंही हे संघटनेचे महत्त्वाचे घटक आहेत. दोघांनाही समान महत्त्व आहे अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. त्यामुळे उत्पादन क्षमता व नफा दे या दोघींमध्ये वाढ होते. त्यानंतर चौथं जे तत्त्व आहे ते आहे सहकार्य आहे व्यक्तिगत स्वार्थ नाही. सहकार्य आहे व्यक्तिगत स्वार्थ नाही. म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनातील परस्पर सहकार्याला हे तत्त्व महत्त्व देते. सहकार्य, विश्वास, संघभावना इत्यादींमुळे अंतर्गत स्पर्धेचे रूपांतर सुदृढ संघटनात्मक भावनेच्या वातावरणात होते आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा नेहमीच विचार केला पाहिजे. तसेच व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना सर्व बाबतीत संस्थेचा अविभाज्य भाग मानायला हवे असे हे तत्त्व सांगते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी संस्था ही आपलीच आहे, संस्थेबद्दल त्या कर्मचाऱ्यांनी देखील आपुलकीची भावना ठेवली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनीही संपावर न जाणे व व्यवस्थापनाकडे अव्याजू मागण्या करणे इत्यादी गोष्टी टाळायला हव्यात. म्हणजेच एकमेकांमध्ये सहकार्याची भावना असली पाहिजे. कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये आपापसात दृढ विश्वास असला पाहिजे. आपापसामध्ये संघटनेबद्दल संघभावना असली पाहिजे, जेणेकरून आपण दोघे व्यवसाय संघटनेचे महत्त्वाचे घटक आहोत आणि आपण दोघं व्यवस्थापक आणि कर्मचारी हे या दोघांनाही असं वाटलं पाहिजे की आपण संघटनेचे दोघेही समान महत्त्वाचे घटक आहोत. असे हे सहकार्य असलं पाहिजे. व्यवस्थापनाने वैयक्तिक स्वार्थ ठेवू नये आणि कर्मचाऱ्यांनीही वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून संघटनेच्या विकासाचाच विचार केला पाहिजे. त्यानंतर पाचवं जे तत्त्व आहे जबाबदारीचे विभाजन. व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये नेहमी कामाच्या योग्य विभाजन केलं पाहिजे आणि त्या विभाजनाबरोबर कर्मचाऱ्यांना काही अधिकार व्यवस्थापनाने दिले पाहिजेत आणि त्या अधिकाराबरोबरच जबाबदारी देखील निश्चित केली पाहिजे, जेणेकरून कर्मचारी चांगल्या मनाने मनमोकळेपणाने काम करू शकतो आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीनेही देखील तो काम करू शकतो, कारण त्याच्यावर जबाबदारी देखील निश्चित असते. या जबाबदारीचेही भान त्याने ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे व्यवस्थापकाने आपल्या कामकाजाचे विभाजन केलं पाहिजे आणि त्या कामकाजाच्या विभाजनाबरोबरच त्यांना अधिकार प्रदान केले पाहिजे. त्या अधिकाराबरोबर त्यांना काही जबाबदारी देखील निश्चित केली पाहिजे, जेणेकरून ते काम करत असताना संस्थेच्या आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, ते जबाबदारीची ते जाणीव ठेवतील आणि ते काम चांगल्या पद्धतीने केलं. तसेच व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना सतत मदत, प्रोत्साहन व मार्गदर्शनही केले पाहिजे. कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनानुसार आपलं काम केलं पाहिजे. वरिष्ठांनी जे काही कामकाजाबाबत सूचना दिल्या असतील त्यांचा आदर केला पाहिजे. तसेच आपल्या कामकाजामध्ये काही अडचणी येत असतील त्या देखील त्यांनी व्यवस्थापकाकडे मांडल्या पाहिजे. व्यवस्थापकाने देखील या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजे. अशा प्रकारे व्यवस्थापक आणि कर्मचारी यांची नेमकी काय जबाबदारी हे या व्यवस्थापनाच्या शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये निश्चित केलं जात असतं. त्यानंतर
पुढचा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपले हे शास्त्रीय व्यवस्थापनाचे तत्त्व झालेले आहेत. पुढचा जो मुद्दा आहे शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे. पहिलं तंत्र आहे कार्य अभ्यास. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्याआधी त्या कामाचा योग्य असा अभ्यास केला पाहिजे. कारण व्यवस्थापनाने जर कामकाजाचा त्या कामाचा अभ्यास केला असेल तर त्या कामासाठी किती वेळ लागतो, किती कालावधी लागतो, किती खर्च येऊ शकतो याविषयी व्यवस्थापनाला माहिती होते आणि त्यामुळे व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्याआधी त्याचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक कार्याभ्यासामध्ये विविध क्रिया व कार्य यांचा संघटित, पद्धतशीर आणि टीकात्मक मूल्यांकनाच्या आधारे त्यानंतर दुसरं जे तंत्र आहे ते आहे साधने व उपकरणांचे मानकीकरण. कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयोगांच्या परिणामांच्या आधारे टेलर यांनी साधने आणि उपकरणांच्या मानकीकरणास समर्थन दिले. कारण कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणचे वातावरण व उत्पादनाच्या पद्धती प्रमाणीकरण केल्यामुळे वस्तूंचा अपव्यय, उत्पादन खर्च व कामगारांमधील थकवा कमी करण्यास मदत होते आणि कामाची गुणवत्ताही सुधारते. कारण साधने व उपकरणांचे मानकीकरण म्हणजे आवश्यक ते काही साधने, उपकरणे कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने उपलब्ध करून दिली पाहिजे, जेणेकरून कर्मचारी कमीत कमी एनर्जीमध्ये संस्थेसाठी जास्तीत जास्त काम करू शकतात आणि कर्मचाऱ्यांची कामाची जी एनर्जी ही पूर्ण संस्थेच्या उत्पादन कार्यासाठी वापरली जाऊ शकते. एक उदाहरण देतो. समजा एखाद्या जहाजामधून अगदी 15-20 किलोचे एखादं बॉक्स असेल, ते बॉक्स एखाद्या कर्मचाऱ्याला ते जहाजामधून उतरून बंदरावर एक 2 ते 5 मिनटं अंतराचे लागेल चालत जायला, अशा ठिकाणी ते ठेवायचे. तर त्या कर्मचाऱ्याने ते एक बॉक्स उचलायचं आणि डोक्यावर ठेवायचं आणि ते 5 ते 10 मिनटं अंतर चालत जायचं आणि तिथं ते ठेवायचे. पुन्हा यायचं, दुसरं बॉक्स घ्यायचे आणि ते घेऊन जायचे. तर असं करत असताना कर्मचाऱ्याचे काम तर तो करत आहे, वेळ खूप जातो आहे, परंतु त्याचं कामाचं प्रमाण काही जास्त दिसत नाही आहे. कारण एक एक बॉक्स तो घेऊन जातो आहे, तो कर्मचारी बिचारा काम करतो आहे, परंतु त्याला ते अंतर जाण्यासाठी खूप वेळ लागतो आणि एका वेळेस तो फक्त एकच बॉक्स घेऊन जाऊ शकतो. अशा वेळेस जर व्यवस्थापनाने त्याला एखादी हातगाडी उपलब्ध करून दिली तर तो कर्मचारी त्या हातगाडीवर त्या जहाजातील एकाच वेळेस 5 ते 10 बॉक्स ठेवू शकतो आणि ती गाडी तो सहजपणे एकटा ओढून घेऊन जाऊ शकतो आणि तेवढं 10 मिनटं अंतर चालून ती गाडीमधून ते 10 बॉक्स तो उतरवू शकतो. अशा वेळेस ते जाण्या येण्यामध्ये त्याचा जो एक बॉक्स घेऊन जाण्यासाठी जो जाण्या येण्यामध्ये त्याचा वेळ जायचा, त्या जाण्या येण्याच्या तेवढ्याच वेळात तो एका वेळी त्या हातगाडी या साधनामुळे तो 10 ते 20 बॉक्स घेऊन जाऊ शकतो. म्हणजे 10 ते 20 पट तो काम तेवढं जाण्या येण्याच्या वेळातच तो करू शकतो. अशा प्रकारे साधने व उपकरणे व्यवस्थित जर दिले तर कर्मचाऱ्याला कमीत कमी वेळेत तो जास्तीत जास्त संस्थेच्या हिताचे कमीत कमी एनर्जीमध्ये तो जास्तीत जास्त काम करू शकतो. पुढचं जे तंत्र आहे ते वैज्ञानिक कार्यरचना. टेलर यांनी दिवसभरातील उचित काम निश्चित करण्यावर जोर दिला आहे. कामगारांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम करण्यापासून रोखण्यासाठी, म्हणजे त्यांची जी क्षमता आहे त्या क्षमतेपेक्षा जर त्यांना दिवसभरातून कमी काम मिळालं तर संस्थेचे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही किंवा संस्थेचं वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होऊ शकतो. तर अशा वेळेस हे त्याचे क्षमतेपेक्षा कमी काम करण्याचं प्रमाण रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने कार्याची रचना करणे महत्त्वाचे आहे. या तंत्राचा वापर करून कामगार त्यांचे कार्य प्रमाणित मानांकनानुसार पूर्ण करतील. त्याचबरोबर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या पर्याप्त वापरावर योग्य नियंत्रण ठेवू शकेल.
त्यानंतर चौथं जे तंत्र आहे वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण. कर्मचाऱ्यांकडून चांगलं काम करून घेण्यासाठी त्यांना त्या कामाबद्दल चांगलं ज्ञान असणं गरजेचं आहे. कामकाजाच्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर होत असेल तर त्या आधुनिक तंत्रज्ञान, यंत्र अवजार यांच्याबद्दल देखील कर्मचाऱ्यांना ज्ञान अवगत होणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी मग कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे, तसेच कर्मचाऱ्यांची निवड करताना योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड व्यवस्थापनाने करावी. त्यासाठी व्यवस्थापनाने कार्याचे तपशील निश्चित करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांची नेमणूक ही निपक्षपातीपणे करावी, जेणेकरून योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची बरोबर निवड होऊ शकते. निवड झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना त्या कामाबद्दल पूर्ण ज्ञान असेलच असे नाही, अशा वेळेस त्या कामकाजाबाबत ज्ञान देणे, त्या कर्मचाऱ्यांना ज्ञान मिळावे यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. पुढचं जे तंत्र आहे ते आहे विवादात्मक दर वेतन. कर्मचारी काम करत असताना त्याला जर चांगला मोबदला मिळाला तर तो जास्तीत जास्त काम करण्यासाठी उत्साही असेल. त्याला जेवढं त्याचं काम केलं त्याच्या प्रमाणात त्याला जर मोबदला मिळाला तर तो जास्तीत जास्त काम करू शकतो. एवढंच नव्हे तर त्या कर्मचाऱ्याला मिळणारा मोबदला हे कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणा देत असतात. आणि कर्मचारी जास्तीत जास्त काम करण्यासाठी प्रेरित होईल अशा पद्धतीने त्याचा मोबदला ठरवायला गेला पाहिजे. यासाठी FW टेलर यांनी विभेदात्मक दर वेतन योजना सुचवली आहे. या योजनेनुसार प्रमाणित मानांकनापेक्षा जास्त काम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना उच्च दराचा प्रस्ताव दिला जातो. म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याने निश्चित कामापेक्षा जास्त काम केलं असेल तर त्याला बक्षीस देणे, त्याला प्रोत्साहन देणे, त्याला बढती देणे, त्याला ज्यादा कामाचे तास जेवढं जास्त काम केलं तेवढं कामाचा ज्यादा मोबदला देणे. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना कामाच्या मोबदल्यानुसार त्यांना वेतन जर दिलं तर त्यांचा काम करण्याचा उत्साह वाढतो. याउलट जर एखादा कामगार निर्धारित मानांकनापेक्षा कमी काम करत असेल तर अशा कामगाराला कमी दराने वेतन दिले पाहिजे. म्हणजे कामचोर कर्मचारी आपल्या कामात कुचराई करणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे. यासाठी एखादा कामगार जर निर्धारित मानांकन जो दिवसात ठरलेलं काम आहे की एवढं काम झालंच पाहिजे, जर त्याचं तेवढं काम होत नसेल तर म्हणजेच त्याने काम कमी केलं आहे असं आपण गृहीत धरू. आणि व्यवस्थापकाने तसं गृहीत धरून त्याने निश्चित मानांकनापेक्षा कमी काम केलेले असल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना कमी दराने वेतन दिले गेले पाहिजे. त्यामुळे तो कर्मचारी पुन्हा जास्त काम करू शकतो आणि त्याला तो एक प्रकारे वचक बसू शकतो. या तंत्रामुळे कामगारांना उच्च प्रतीची कामगिरी पूर्ण करण्यासाठी व अधिक वेतन मिळवण्यासाठी प्रेरणा मिळते. अशा प्रकारे मित्रांनो, आपलं हे जे पहिलं प्रकरण आहे व्यवस्थापनाचे तत्त्व ते झालेले. आपण या प्रकरणामध्ये व्यवस्थापनाचे तत्त्वांचे स्वरूप, तत्त्वांचे महत्त्व, त्याचबरोबर आधुनिक व्यवस्थापनाची तत्त्वे हा सिद्धांत पाहिला हेनरी फेयल यांचा. त्यानंतर शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत पाहिला आपण कोणाचा तर FW टेलर यांचा. तसेच शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्व बघितले, शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्र आपण बघितली. आता पुढचा जो शेवटचा घटक येतो म्हणजे स्वाध्याय. जे बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता आहे असे काही प्रश्न मी तुम्हाला सांगतोय. एक अंदाज म्हणून व्यवस्थापनाच्या तत्त्वांचे स्वरूप स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे कोणती. तिसरा हेनरी फेयल यांनी सुचविलेली 14 तत्त्वे स्पष्ट करा. असा हा दीर्घोत्तरी प्रश्न असू शकतो. त्यानंतर खालील
संकल्पना किंवा संज्ञा स्पष्ट करा. हालचाल अभ्यास, थकवा अभ्यास आणि वेळ अभ्यास. एवढंच प्रश्न सांगतो. अशा प्रकारे आपलं हे प्रकरण, पहिलं प्रकरण पूर्णपणे संपलं आहे. नमस्कार.